हेडलाईन्स नंतर बातमी आहे शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची। ऊसापासून इथेनॉल निर्मितीवरची बंदी केंद्र सरकारने उठवली आहे। आता मेलोसिस पासून इथेनॉल तयार करता येणार आहे। तसेच तांदळापासून देखील इथेनॉल तयार करण्याचा मार्गही मोकळा झालाय। ज्यांना तांदळापासून इथेनॉल निर्मिती करायची त्यांनी एफसीआयच्या तांदूळ लिलावात भाग घेता येणार आहे। तसेच जास्तीत जास्त 23 दशलक्ष टन तांदूळ इथेनॉल निर्मिती करता येणार आहे। तर शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। इथेनॉल निर्मितीवरची बंदी सरकारकडून उठवण्यात आली आहे। ऊसाच्या मेलोसिस पासून खरं तर आता सगळ्यांनाच इथेनॉल निर्मिती करता येऊ शकते। इथेनॉल निर्मितीवरील बंदी ही सरकारने हटवली आहे। तसेच तांदळापासून देखील इथेनॉल बनवता येऊ शकते। शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी म्हणावी लागेल। ऊस उत्पादकांसाठी एक आनंदाची बातमी आहे। आणि या संदर्भात भाजप नेते पाशा पटेल हे आहेत आपल्यासोबत। आपण त्यांच्यासोबत बातचीत करणार आहोत। सर, एनडीटीव्ही मराठीमध्ये सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे। आपण पाहतोय केंद्र सरकारने खरं तर एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतलाय। हा ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी कशा पद्धतीने फायदेशीर ठरू शकतोय? हे पहा की भारताला दररोज म्हणजे वर्षाला 270 ते 280 लाख मेट्रिक टन साखर खायला लागती। गेल्या वर्षी 330 लाख मेट्रिक टनचं उत्पादन झालं होतं। यावर्षी थोडं पावसाचा अंदाज न आल्यामुळं सरकारला लोकांना साखरी खो घालायची आहे आणि लोकांना इथेनॉल द्यायचं आहे। अशा द्विधा मनस्थितीमध्ये सरकारला आपलं तर सगळ्यांना सांभाळून घ्यावं लागतं। म्हणून सरकारने 7 डिसेंबर 23 पासून एक निर्णय केला होता। ते निर्णय असा होता की आता ऊसाच्या मळीपासून इथेनॉल बनणार नाही, तर फक्त साखरच बनणार आहे। खरं जर बघितलं तर आपला विषय असा झाला होता की यावर्षी आता पाऊस बरा झाला आणि या वर्षाचं उत्पादन 310 ते 320 लाख मेट्रिक टन होण्याची शक्यता आहे। आणि या वर्षाची सुरुवात खरं तर गाळपाची सुरुवात होती 1 ऑक्टोबर पासून, तर ओपनिंग स्टॉक 70 लाख मेट्रिक टन आहे। आपल्या देशाला महिन्याला 20 ते 24 लाख मेट्रिक टन साखर लागत असते, तर 3 महिन्याचा स्टॉक आपल्या देशामध्ये आता आहे आणि पाऊसमानसुद्धा चांगला आहे। अशा परिस्थितीमध्ये ऊसापासून जी बंदी जी लागलेली होती ते सी मोलॅसिस, बी मोलॅसिस आणि ज्यूसपासून ह्या तिघालाही आणि तांदळापासूनच्या ह्याला इथेनॉल निर्मितीला केंद्र सरकारने परवानगी दिलेली आहे। आणि ह्याच्यामुळं एक गोष्ट चांगली झाली की शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। आपण फक्त शेतकरी हा विषय मर्यादित न करता, हा खरं तर आनंद कोणासाठी आहे? हा आनंद सगळ्या जनतेसाठी आहे। त्याचं कारण आहे, जमिनीच्या पोटातलं पेट्रोल काढून जर जाळलं तर 1 लिटर पेट्रोल जाळल्यानंतर 3 किलो कार्बन तयार होते। आणि मग आता हवेमध्ये कार्बनचं प्रमाण 422 ppm झालेलं आहे। 450 ppm ज्या दिवशी होईल त्या दिवशी माणसाचं अस्तित्व पृथ्वीवर राहील का नाही असा मोठा प्रश्नार्थक चिन्ह तयार झालेलं आहे। आणि मग पृथ्वीवरची मानव जात जिवंत ठेवायची असेल तर जमिनीच्या पोटामध्ये डिझेल, पेट्रोल आणि कोळशाच्या रूपानं CO2 जे झोपलेलं आहे त्याला काढून हवेत सोडणं म्हणजे उद्याचं मरण आज करणं आहे। आणि मग ह्याला पर्याय काय? 2015ला पॅरिसमध्ये जगभरातल्या शास्त्रज्ञांनी एकत्र येऊन सांगितलं की आता हे बंद करावं लागणार आहे जाळायचं। आणि मग आता जमिनीच्या पोटातलं काढून जाळणं बंद करावं लागणार आहे आणि जमिनीच्या पाठीवरून सुरू करावं लागणार आहे। म्हणजे आता पोटापासून काढायची ऊर्जा बंद करावी लागणार आहे आणि पाठीपासून ऊर्जा बनवावी लागणार आहे। म्हणजे या सगळ्या प्रक्रियेला नरेंद्र मोदी साहेबांनी एका ओळीमध्ये उत्तर दिलेले की मेरा किसान अब तक अन्नदाता था, अब वो ऊर्जादाता बन रहा है। म्हणजे ऊर्जा ही आता शेतीतून निर्माण होणार आहे आणि ऊर्जा जर शेतीतून निर्माण करायची असेल तर त्याला ऊस, बांबू, साळीचा काढ, गव्हाचा काढ, ॲग्रिकल्चरमध्ये जे वेस्ट आहे त्या सगळ्यापासून आपल्याला इथेनॉल बनवावं लागणार आहे। खरं तर तांदळाचा पर्याय माझ्यासारख्या कार्यकर्त्याला हा लॉंग लाईफ वाटत नाही। त्याचं कारण असं आहे,
2030 नंतर IPCCच्या रिपोर्ट प्रमाणे जी तापमान वाढ होणार आहे, या तापमान वाढीचा परिणाम 40% गहू आणि तांदळाच्या उत्पादनावर होणार आहे. खायचे तोंड भरपूर आहेत, अशा परिस्थितीमध्ये 40 टन उत्पादन जर कम झालं गव्हाचं आणि तांदळाचं, तर लोकांच्या समोर खाण्याचा प्रश्न तयार होणार आहे. म्हणून हा प्रश्न कधी ना कधी गंभीरपणे होणार आहे. त्याचबरोबर ऊसासारखं सुद्धा आहे. आणि आता ह्याला मोदी साहेबांनी, अमित शाह साहेबांनी, नितीन गडकरी साहेबांनी आता एक चांगली भूमिका त्यांनी घेतलेली आहे की आता बांबूपासून इथेनॉलची. मी गुवाहाटीहून आलोय 15 मिनिटापूर्वी दिल्लीमध्ये, आणि मग मी गुवाहाटीला एक गोष्ट बघितली. 5 लाख टन बांबूपासून 2 लाख टन इथेनॉल बनवायची नेदरलँड आणि फिनलँड च्या टेक्नॉलॉजीची जगातली पहिली रिफायनरी सप्टेंबर महिन्यामध्ये सुरू होणार आहे. मी हे आनंद कशासाठी सांगतो? हे आनंद एवढ्यासाठी सांगतो, काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत प्रत्येक राज्यामध्ये बांबू येतं. ऊसाचं कसं आहे, ऊस महाराष्ट्रामध्ये येतं, उत्तर प्रदेशमध्ये येतं, ऊस राजस्थानमध्ये येत नाही, ऊस जम्मूमध्ये येत नाही, ऊस काश्मीरमध्ये येत नाही, ऊस उत्तराखंडमध्ये येत नाही, ऊस आसाममध्ये येत नाही, परंतु बांबू या सगळ्या राज्यामध्ये येत आहे. आणि म्हणून मानव जात जर वाचवायची असेल तर 16 लाख मेट्रिक टन आपण 16 लाख कोटी रुपयाचं आपण तेल आयात करतो. एवढं जर जळालं तर कार्बन काय होईल? आणि म्हणून आता जगच या दिशेने चाललेलं आहे. पण आजच्या सरकारच्या निर्णयामुळं मला मनस्वी शेतकरी म्हणून आणि शेतकरी नेता म्हणून, कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष म्हणून मला मनस्वी आनंद झालेला आहे. एक तर ही बाजू शेतकऱ्याची आहे आणि दुसरी बाजू मानवजात वाचवायची आहे. याच्या पुढे जाऊन सुद्धा काही गोष्टी कराव्या लागणार आहेत. त्या गोष्टी अशा कराव्या लागणार आहेत की आता ॲग्रिकल्चर वेस्टपासून इथेनॉलकडे भर द्यावा लागणार आहे. परंतु आपल्यासाठी मी एक गोष्ट सांगतो, ॲग्रिकल्चर वेस्टपासून जर इथेनॉल केलं तर 2000 ते 2200 कॅलरिफिक व्हॅल्यू या ॲग्रो वेस्टपासून निघणाऱ्या इथेनॉलची आहे, म्हणजे कॅलरिफिक व्हॅल्यू याची आहे. परंतु बांबूची कॅलरिफिक व्हॅल्यू 4000 आहे. त्याच्यामुळं उद्या सगळ्याच गोष्टीसाठी महत्त्वाचं जर काही ठरणार असेल तर मला असं वाटतं की ते इथेनॉलला प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. आणि आत्ता आपण जर बघितलं की 1 टन ऊस जर गाळलं तर 70 ते 80 लिटर इथेनॉल निघतंय, परंतु 1 टन ऊसाला 2 कोटी लिटर पाणी लागते. 1 हेक्टर बांबूला 20 लाख लिटर पाणी लागतंय आणि 1 टन बांबू गाळलं तर 200 लिटर इथेनॉल निघतंय. तर या सगळ्या कॅल्क्युलेशनचा आपल्याला विचार करावा लागणार आहे. शेतकरी बांबूचा असो, शेतकरी ऊसाचा असो, शेतकरी तांदळाचा असो, शेतकऱ्यांनी शेतामध्ये जे खर्च केलं ते खर्च भरून निघेल एवढे पैसे त्याला मिळालेच पाहिजे. शेतकरी करणं गेला पेरा तर जग काखील धतुरा, हे एकेकाळी आम्ही म्हणत होतो. आणि म्हणून फीड फॉर द फीडर, खाऊ घालणाऱ्याला पहिलं खाऊ घालावं लागणार आहे. आणि आत्ता सरकारचं मी अभिनंदन करतो. गेल्याच आठवड्यामध्ये आंबेडकर भवनमध्ये दिल्लीमध्ये शुगर इंडस्ट्रीने एक कार्यक्रम घेतला होता. त्या कार्यक्रमामध्ये आदरणीय अमित शाह साहेबांनी या सगळ्या पॉझिटिव्ह सिग्नल दिलं होतं आणि त्यांनी सिग्नल दिलं आणि आता ते अंमलमध्ये आलं. म्हणून मी महाराष्ट्रात नाही, सगळ्या भारताच्या शेतकऱ्याच्या वतीनं आणि नुसतं शेतकऱ्याच्या वतीनं नाही तर माझ्या नातवाचं आयुष्य वाढणारा निर्णय हा आहे. आणि म्हणून मी सरकारचं नतमस्तक होऊन अभिनंदन करतो. सगळ्या लोकांनी सुद्धा याचं अभिनंदन केलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, ह्याच्या पुढे आणखीन काही गोष्टीचे निर्णय होणं गरजेचं आहे. ते आता मी सगळ्या काही गोष्टी आपल्यासमोर सांगणार नाही, परंतु ही दिशा ही योग्य दिशा आहे, माणूस जात वाचवायची दिशा आहे, शेतकऱ्याच्या भल्याची दिशा आहे. आणि अशीच दिशा चालू राहो. अशी जर दिशा चालू राहील तर आम्ही रशिया, इराक, इराण, सौदी अरेबिया, दुबई इथून आम्ही तेल आयात करतो. थोड्याच दिवसामध्ये म्हणजे खनिज तेल आपण आयात करतो. थोड्याच दिवसाला ज्या देशातून गेली 70 वर्ष आम्ही खनिज तेल आयात केलं त्या देशाला खनिज तेल निर्यात करायची, म्हणजे इथेनॉल निर्यात करायची ही ऐतिहासिक जबाबदारी नियतीनं परमेश्वर आमच्यावर देणार आहे. का तर आता जगभर आता फॉसल फ्युएल म्हणजे जमिनीतलं तेल जाळणं हे मानवजातीवर संकट येणार आहे. आणि म्हणून याच दिशेनं आपल्याला जाळावं लागणार आहे. जगाचं नेतृत्व करण्याची जबाबदारी भारतावर येणार आहे. आणि 5 ट्रिलियन इकॉनॉमी जे मोदी साहेब म्हणतात ती
होण्यासाठी ते दृष्टीपथाच दिसते माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या. मी तर गावातला माणूस आहे, मी SSC पास माणूस आहे, तरी पण मला हे सगळे शब्द आता कळू लागलेले आहेत की कुण्या दिशेनं 5 ट्रिलियन इकॉनॉमीकडे माझा देश चाललाय आणि जगात महासत्ता ही भारत होणार आहे. तर याच निर्णयातून होणार आहे. हा निर्णय अजून थोडं वाढवावं जावं लागणार आहे. याच्यातले आणखीन काही बारकावे गृहीत धरावं लागणार आहे. जी निश्चितच सर, तर त्यामुळे केंद्र या सरकारनं पद्धतीनं अतिशय परत एकदा मी केंद्र सरकारचं अभिनंदन. अगदीच सर, अतिशय निर्णय हा चांगला आहे शेतकऱ्यांसाठी. मात्र बोला, केंद्र सरकारनं या अगोदर निर्बंध का लावले होते? मग आपण म्हणतोय शेतकरी ऊर्जा दाता होणार आहे आता, त्यामुळे अत्यंत शेतकऱ्यांसाठी चांगलीच बाब म्हणावी लागेल. मात्र केंद्र सरकारने यावरती आधी निर्बंध लावले होते, त्यामुळे काही ठिकाणी शेतकऱ्यांमधून रोष देखील पाहायला मिळाला होता आपल्याला. नाही बघा सर, आता मी खरं तर एका वर्गाचं प्रतिनिधित्व करतो, मी शेतकऱ्याचं प्रतिनिधित्व करतो. गेले 9 महिने हा जो निर्णय आहे तो आत्मक्लेश देणारा होता. परंतु ज्यांना सरकार चालवायचं असतं ना, जो खुर्चीवर बसतो ना, सरकारच्या खुर्चीवर बसणं हे काटेरी मुकुट असतं. साखर खाणाऱ्यालाही खुश ठेवावं लागतं आणि साखर बनवणाऱ्यालाही खुश ठेवावं लागतं. गेली 9 महिने पुढचा पावसाळा कसा येईल ह्याचा अंदाज नसल्यामुळं साखरेचे दर गगनाला भिडतील म्हणून कदाचित हा निर्णय घेतला गेला असेल असं मला वाटतं. का तर ते सरकार चालवणाऱ्याचं काम आहे. आणि सरकार म्हणजे कसं की ते डोंबाऱ्याचं लेकरू जसं काठी ह्याच्यावर तारेवर चालत असतं, तारेवरची डोंबाऱ्याची कसरत आणि खुर्चीवर बसणाऱ्याची कसरत सारखी असते. सगळ्याला सांभाळावं लागते. परंतु त्यातल्या त्यात खाऊ घालणाऱ्याला खाऊ घालावं लागते. फीड फॉर द फीडर हे सुद्धा आपण बघावं लागणार आहे. चला, थोडे दिवस आम्हाला सहन करावं लागलं, आत्मक्लेश करावा लागला, तरी पण जो निर्णय झाला तो चांगला झाला. आणि ह्याच्यानंतर पावसाळे चांगले असल्यामुळं कदाचित असे निर्णय घ्यायची सरकारवर वेळ येणार नाही. सरकार सुद्धा अशा गोष्टी काही मुद्दाम करत नसते, परिस्थितीनुसार सरकार वागत असते. आणि आता बघा, 3 ओपनिंग कधी आहे? आता ह्याची काय म्हणतो, साखर कारखाने 1 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. आणि सुरुवातीच्या काळात आमचं स्टॉक 70 लाख टन आहे. त्याच्यामुळे गंमत अशी आहे की 3 महिन्याची तर साखर आजच स्टॉक आहे माझ्याकडं आणि पुन्हा एवढा मोठा स्टॉक येणार आहे. हे ज्या दिवशी सरकारला क्लिअर झालं त्यावेळेस सरकारने हा निर्णय केला असं मला वाटतं. निश्चितच, त्यामुळे या निर्णयाचा खरं तर शेतकऱ्यांना फायदा होईल हीच अपेक्षा म्हणावी लागेल. तुर्तास तुमची प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचली आहे. तुम्ही तुमचा अनमोल वेळ काढलात आणि NDTV मराठी सोबत संवाद साधलात, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू.